Hello students, today in this video session we are going to deal with 11th standard English lesson Pillars of Democracy. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वीतील इंग्रजी विषयातील 1.4 या क्रमांकाचा पिलर्स ऑफ डेमोक्रेसी या नावाचे प्रकरण याची माहिती ऐकणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रकरणाचे लेखक आहेत. त्यांनी हे आर्टिकल कोणत्या तरी पुस्तकात लिहिलेले असेल आणि त्याचा अभ्यास तुम्हाला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आपल्यापैकी सर्वांनाच माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते आहेत. त्यांनी या प्रकरणामध्ये लोकशाही कशी जपायला हवी याबाबत सर्व भारतीयांना मार्गदर्शन केले आहे. यामध्ये त्यांनी भारतीयांनी व प्रत्येक लोकशाही असणाऱ्या देशांनी प्रामाणिकपणे स्वातंत्र्य, समता, बंधुता निर्माण करण्यावर भर द्यावा असे सांगितले आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा चुकीच्या पद्धतीने व्यक्तिपूजा निश्चितपणे राष्ट्राची अधोगती करते व यामधून हुकुमशाहीला चालना मिळाल्याने राष्ट्र अपयशी होण्याचा धोका असतो असे मत त्यांनी यामध्ये मांडलेले आहे. संविधान लिहिण्याच्या कालावधीतच त्यांनी लोकशाही टिकवायची असेल तर आपापसातील दुहीच्या विचारांना बाजूला करत जाती, पाती, पंथ व धर्म याबद्दल आदरभावना जर प्रत्येक भारतीयानं मनामध्ये निर्माण केली तरच लोकशाहीचे अस्तित्व चिरकाल टिकेल व देश प्रगती करेल असा संदेश सुद्धा त्यांनी या प्रकरणामध्ये दिलेला आहे. प्रत्येक भारतीयाला भारतीयत्व का महत्त्वाचे आहे हे सांगणारे व विचार करायला लावणारे हे प्रकरण आहे. यातून लोकशाही जपण्यासाठी भारतीयांनी व लोकशाही असणाऱ्या राष्ट्रातील नागरिकांनी कसे वागायला हवे याबाबतचे विश्लेषण या प्रकरणामध्ये केलेले आहे. प्रकरणाचे नाव आहे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे स्तंभ किंवा लोकशाहीच्या आधारभूत विचारांची मांडणी. मग असे कोणते विचार आहेत, अशी कोणती तत्वे आहेत, मूल्य आहेत किंवा अशा कोणत्या कृती आहेत ज्या आपल्या लोकशाहीला टिकवून ठेवतील याबद्दल या प्रकरणामध्ये माहिती आहे. ते म्हणतात, इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट व्हॉट मस्ट वी डू. जर आपणाला केवळ तत्वांच्या स्वरूपातच नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा लोकशाही टिकवायची असेल तर आपण काय करायला हवे. मग डॉक्टर आंबेडकर हा प्रश्न आपणाला विचारतात आणि ते पुढे याचं उत्तर देताना म्हणतात, द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स. मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात की माझ्या मनामध्ये जी या प्रश्नाच्या उत्तराबद्दलची एक आशा आहे त्यामध्ये प्रथम गोष्ट जी करायला हवी ती म्हणजे आपण आपल्या सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांना प्राप्त करताना आपण संविधानातील तरतुदी, नियम, तत्वे म्हणजेच कार्यप्रणालींच्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी सदैव आग्रही असलं पाहिजे. म्हणजे आपली जी प्रगती होते सामाजिक आर्थिक ती प्रगती करताना आपण संविधानाच्या नियमामध्येच ती केली पाहिजेच. म्हणजेच या संविधानातील चौकटीतच नियम व तत्व यांना चिकटून राहत आपण आपली उद्दिष्टे प्राप्त केली पाहिजेत. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. मग हे सांगताना ते म्हणतात, कारण जेव्हा सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांना प्राप्त करताना संविधानातील कार्यप्रणालींचा पद्धतींचा अवलंब म्हणजे नियम पाळले जात नाही किंवा अवलंब केला जात नाही तेव्हाच असंविधानिक कार्यप्रणालींच्या पद्धतीचे समर्थन केले जाईल. मग ते पुढे म्हणतात, बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दिस अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स. पण जिथे जिथे संविधानिक कार्यप्रणाली म्हणजे नियमांची चौकट वापरण्यायोग्य असतील तिथे असंविधानिक नियमबाह्य कार्यप्रणालींच्या पद्धतींचे समर्थन केले जाऊ शकत नाही. कारण these methods are nothing but the grammar of anarchy and the sooner they are abandoned the better for us. ते आपल्याला मग इथे धोका सांगतायत. कारण अशा पद्धतीने कार्यप्रणालींचा अवलंब करणं म्हणजे फक्त अराजकता निर्माण करणे आहे आणि जेवढ्या लवकर आपण अशा असंविधानिक कार्यप्रणालींचा अवलंब करणे सोडून देऊ किंवा त्यांचा त्याग करू तेवढ्या लवकर आपले कल्याण होईल किंवा हे आपल्यासाठी चांगले असेल. म्हणजे असंविधानिक कार्यप्रणालीचा अवलंब केला नाही पाहिजे असा ते संदेश देतात. द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द क्वेश्चन विच जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिवन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी, नेमली नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच एनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन्स. यामध्ये दुसरा उपाय ते सांगतात किंवा दुसरी जी गोष्ट आहे जी आपण करायला हवी ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल या प्रतिभावंत लेखाने ज्या देशांना लोकशाही जपण्यास आवडते या अशा लोकांना, तेथील नागरिकांना किंवा अशा देशातील नागरिकांना
त्यांनी दिलेला इशारा पाळणे किंवा यावर विचार करणे याबद्दल इथं आंबेडकर आपल्याला माहिती देत आहेत. म्हणजेच त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर जॉन स्टुअर्ट मिल नेमके काय म्हणले होते? ते म्हणले होते, एखादा व्यक्ती कितीही महान असला तरी त्याच्यासमोर आपले स्वातंत्र्य त्याच्या चरणी देऊ नये किंवा अशा महान वाटणाऱ्या अति जास्त महान कार्य करणाऱ्या व्यक्तीवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नये, कारण त्याच्या जोरावर तो व्यक्ती संविधानाने निर्माण केलेल्या संस्था नष्ट करेल. म्हणून ते जॉन स्टुअर्ट मिलच्या टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच एनेबल हिम टू सपोर्ट द इन्स्टिट्यूशन्स ही ॲक्शन करण्याबद्दल ते सहमत नाहीत. आपण कधी आपलं स्वातंत्र्य किंवा आपण व्यक्तीवर जास्त विश्वास नाही ठेवला पाहिजे, आपण नेत्यांवर जास्त विश्वास नाही ठेवला पाहिजे, असं मत इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करत आहेत आणि या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. देयर इज नथिंग रॉंग इन बिंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाईफ लॉंग सर्व्हिसेस टू द कंट्री. व त्यामध्ये अशा व्यक्तींची तुम्ही व्यक्तिपूजा करा, म्हणजे अशा महान व्यक्तींनी ज्यांनी देशासाठी अखंडपणे सेवा कार्य केले असतील अशा व्यक्तीबद्दल कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये असणे यात चुकीचे काही नाही. बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. पण ही जी कृतज्ञता आहे त्याला काहीतरी मर्यादा असल्या पाहिजेत. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रियट डॅनियल ओकॉनेल, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी, अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. ते पुढे सांगतात, आयरिश वंशाच्या देशप्रेमी डॅनियल ओकॉनेल याने चांगल्या पद्धतीने म्हटलेच आहे की स्वाभिमान गहाण ठेवून कोणीही कृतज्ञतेची भावना जपू शकत नाही. पावित्र्याला गहाण ठेवून कोणीही स्त्री कृतज्ञतेची भावना जपू शकत नाही व कोणताही देश स्वातंत्र्य गमावून कृतज्ञतेची भावना जपू शकत नाही. आणि हा इशारा एक प्रकारे या डॅनियल ओकॉनेल याने आपल्याला दिलेला आहे, याचा ते दाखला देतात. व कोणताही देश स्वातंत्र्य गमावून कृतज्ञतेची भावना जपू शकत नाही, हा सुद्धा संदेश डॅनियल ओकॉनेलनंच दिलेला आहे. दिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. फॉर इन इंडिया भक्ती और व्हॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन और हिरो वर्शिप प्लेज अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स अनइक्वल्ड इन मॅग्निट्यूड बाय द पार्ट इट प्लेज इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. याचे कारण सांगताना ते म्हणतात, कारण भारतामध्ये आढळणारी व्यक्तीची भावना किंवा कृतज्ञतेची भावना किंवा ज्याला आपण भक्तिमार्ग असं संबोधू शकतो किंवा व्यक्तिपूजा, ही भावना जगामध्ये इतर कोणत्याही देशातील राजकारण क्षेत्रामध्ये जितकी महत्त्वाची मानली जाते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने अमर्यादपणे आपल्या भारतीय लोकांच्या मनामध्ये किंवा राजकारणामध्ये हे दिसून येते. त्यामुळे हा धोका ते इथे आपणाला सांगत आहेत. भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द साल्वेशन और सवेशन ऑफ द सोल. मग ही भक्ती एक प्रकारे चांगली आहे, पण कोणती? धर्मातील भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकतो, पण राजकारणातील भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा अधोगतीकडेच नेणारा मार्ग आहे किंवा यातून नेहमी हुकुमशाहीच निर्माण होते, असा सुद्धा धोक्याचा इशारा ते आपल्याला देतात. भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. म्हणजे इथे ते सांगतायत की जर आपण ही भक्ती अमर्याद केली तर निश्चितपणे आपल्या देशाची अधोगती होते आणि यातून हुकुमशाहीच निर्माण होईल. ऑन द 26th of January 1950 वी आर गोइंग टू एंटर इंटू लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. आपण 26 जानेवारी 1950 या दिवशी आपला देश विसंगतीच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विविधतापूर्ण असणाऱ्या संघर्षामध्ये आपलं सामाजिक जीवन प्रवेश करणार आहे, कारण आपण त्यावेळेस एक मुक्त स्वतंत्र देश म्हणून निर्माण होत आहोत. मग ते पुढे सांगतायत, इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वालिटी अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वालिटी. म्हणजे हा विसंगतीचा भाग त्यांनी इथे सांगितलेला आहे की राजकारणामध्ये आपल्याकडे समता असेल पण सामाजिक व आर्थिक जीवनामध्ये आपल्याकडे असमता असेल. ही विसंगती ते सांगतायत. म्हणजे या राजकारणामध्ये आपल्याला एक प्रकारची समता दिसते, पण आपल्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये वेगवेगळे भेद आहेत, यामुळे असमता आहे. मग ते पुढे म्हणतात, इन पॉलिटिक्स वी विल बी रिकग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. आपण राजकारणामध्ये कोणतं तत्व पाळतो? तर आपण राजकारणामध्ये एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य हे तत्व पाळतो किंवा पाळू. ते पुढे सांगतात, इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शॅल बाय रिझन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू. पण वास्तवामध्ये
ज्यावेळेस आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनामध्ये आपण जगू, अशा आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनामध्ये आपल्या सामाजिक व आर्थिक रचनातील विविधतांमुळं किंवा या विसंगतीमुळं एक मत एक मूल्य या तत्वाला सातत्याने आपण नाकारत राहू. म्हणजे जी व्हॅल्यू एका मताची असली पाहिजे तेवढी व्हॅल्यू तेवढे मूल्य त्या मताला असणार नाही, असा धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला आहे. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. मग आपण किती काळ हे विसंगतीयुक्त जीवन जगणार आहोत किंवा आपले हे विसंगतीयुक्त जीवन किती काळ असेच जगणे चालू असेल. पुढे ते दुसरा प्रश्न विचारतात, हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वालिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. आपण किती काळ आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात समतेचे तत्व नाकारत राहू, हा सुद्धा ते प्रश्न विचारतात. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. मग आपण जर जास्त काळ ही तत्वे नाकारत राहिलो, आपण जर या समतेच्या तत्वाला जास्त काळ नाकारत राहिलो, तर मात्र आपण हे केवळ आपल्या राजकीय लोकशाहीला संकटात आणून करत राहील, हा धोका ते आपणासमोर मांडत आहेत. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्राडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट ऑर एल्स दोज हू सफर फ्रॉम इनइक्वालिटी विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी विच दिस असेंब्ली हॅज सो लबोरियसली बिल्ट अप. मग पुढे हे धोका सांगतायत, आपण शक्य तितक्या लवकर, जेवढ्या शक्य होईल तितक्या लवकरच्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये किंवा क्षणांमध्ये आपण ही विसंगती दूर केली पाहिजे. नाहीतर असमतेमुळे ज्यांना यातना भोगाव्या लागतील किंवा ज्यांना त्रास होईल असे सर्व लोक, ही जी आपली लोकशाही आहे, जी आपण अत्यंत परिश्रमाने निर्माण केली आहे, या राजकीय लोकशाहीच्या रचनेलाच ते लोक उद्ध्वस्त करतील, कारण याचं असमता असेल. म्हणजे हा धोका सुद्धा ते सांगत आहेत. म्हणजे लोकशाहीचा हा फार मोठा धोका ते असमता आहे असे मानत आहेत. द सेकंड थिंग वी आर वॉन्टिंग इन इज रिकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फॅटर्निटी. फॅटर्निटी म्हणजेच बंधुभाव मग किंवा बंधुत्व. मग यामध्ये ते दुसरी जी गोष्ट महत्त्वाची आहे किंवा जी आपण करण्याची गरज आहे ती म्हणजे आहे बंधुभाव किंवा बंधुत्वाची भावना. मग ह्या बंधुत्वाच्या तत्वाचे महत्त्व आपण ओळखलं पाहिजे आणि जोपासलं पाहिजे. यातूनच या बंधुत्व भावनेला मान्य करण्याची क्रिया आपण केली पाहिजे. म्हणजे बंधुत्व भावनेची निकड ओळखणे ही लोकशाही टिकवण्याची सगळ्यात मोठी दुसरी पायरी आहे. व्हॉट डज फॅटर्निटी मीन. मग बंधुत्व किंवा बंधुभाव म्हणजे नेमके काय, तर ते पुढे सांगतात, फॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स इफ इंडियन्स बिंग वन पीपल. म्हणजे आपण भारतीयांनी विचार केला पाहिजे याबद्दल की बंधुभाव म्हणजे नेमकं काय. तर बंधुभाव किंवा बंधुत्व म्हणजे जर सर्व भारतीय जे वेगवेगळ्या धर्माचे आहेत, जातीचे आहेत, पातीचे आहेत, पंथाचे आहेत किंवा वेगवेगळ्या आर्थिक संरचनेमध्ये जगत आहेत, ते सगळे एका व्यक्तित्वातच सामावले गेले पाहिजेत. सर्व भारतीयांमध्ये एकमेकांबद्दल असलेली बंधुत्वाची भावना म्हणजे बंधुत्व, बंधुभाव, आपुलकीची, प्रेमाची, संवेदनशीलतेची एकमेकांबद्दलची भावना म्हणजे बंधुत्व किंवा बंधुभाव असे मत ते इथं व्यक्त करत आहेत. इट इज द प्रिन्सिपल विच गिव्ज युनिटी अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाईफ. आणि हेच ते महत्त्वाचे तत्व आहे जे की भारतीयांच्या सामाजिक जीवनाला एकसंगपणा आणि ऐक्य प्रदान करते, असे ते या बंधुत्वाचे महत्त्व या ओळीमध्ये सांगत आहेत. इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव. मग ही बंधुत्वाची भावना निर्माण करणं फार अवघड गोष्ट आहे. हाऊ difficult it is can be realized from the story related by James Bryce in his volume on American Commonwealth about the United States of America. मग ही भावना निर्माण करणं किती कठीण आहे हे आपल्याला एका प्रसंगामधून ते सांगतायत. मग हे किती अवघड आहे, बंधुभाव निर्माण करणं किती अवघड आहे हे जेम्स ब्राईस नावाचा एक लेखक आहे, त्यानं त्याच्या अमेरिकन देशामधील त्याचं जे अमेरिकेच्या संयुक्त राज्याविषयीचे एक पुस्तक आहे त्यामध्ये त्याने एक कथा मांडलेली आहे. त्या कथेद्वारे आपणाला बंधुत्व किती अवघड आहे हे कळू शकेल. द स्टोरी इज, मग याची कथा किंवा यातील प्रसंग असा आहे. ते म्हणतात, आय प्रपोज टू रिकाउंट इट इन द वर्ड्स ऑफ ब्राईस हिमसेल्फ दॅट. मग ती कथा किंवा प्रसंग मी ब्राईसच्या शब्दांमध्ये तुमच्यासमोर मांडत आहे. सम इयर्स ॲगो द अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च वॉज ऑक्युपाइड ॲट इट्स ट्रायनियल कन्व्हेन्शन इन रिवायझिंग इट्स लिटर्जी. मग अमेरिकेमधला हा प्रसंग आहे. काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट धर्म अनुयायी जे आहेत
त्यांनी एपिस्कोपल या नावाच्या चर्चचा 300वा वर्धापन दिन साजरा केला आणि त्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी एक अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांनी प्रार्थनेचं लिटर्जी दॅट इज देअर प्रेयर त्यांच्या प्रार्थनेचं पुनर्लेखन करण्याचं ठरवलं होतं. ते पुनर्लेखन करण्यात येत होतं. इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स अ प्रेयर फॉर द होल पीपल अँड ॲन इमिनंट न्यू इंग्लंड डिवाइन प्रपोज्ड द वर्ड्स ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन. आणि ह्या अधिवेशनामध्ये सर्वांचा एक विचार होता की सर्व अमेरिकेतील लोकांसाठी अशी एक लहान वाक्यांची रचना असणारी प्रार्थना सादर केली जावी जी सर्व अमेरिकन लोकांना आपलीसी वाटेल. आणि यासाठी हे अधिवेशनामध्ये त्यांची चर्चा चालू होती. आणि मग त्यांनी त्या अधिवेशनामध्ये न्यू इंग्लंडमधील एका धर्मगुरू संत किंवा धर्मोपदेशकाने या प्रार्थनेमध्ये काही शब्द सुचवले. हे देवा आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या असे ते शब्द होते. आणि ह्या शब्दांची ज्यावेळेस मांडणी करण्यात आली त्यावेळेस पहिल्यांदा सगळ्यांनी हे शब्द स्वीकारले त्या प्रार्थनेमधील. ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मुवमेंट द सेंटेन्स वॉज बॉट अप नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन वेन सो मेनी ऑब्जेक्शन वर रेज्ड बाय द लेटी to the word nation as importing too definite a recognition of national unity that it was dropped and instead they were adopted the words O Lord bless these United States. आणि त्या दिवशी मात्र सुरुवातीला ह्या शब्दांची स्वीकृती झाली. सगळ्यांनी हे देवा आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या या शब्दांना मान्यता दिली. उत्स्फूर्तपणे दुपारीच ह्या वाक्याला किंवा शब्दांना मान्यता दिली गेली. पण पुढच्याच दिवशी त्या शब्दांबाबत पुनर्विचार करण्यासाठी चर्चा करण्यात आली. जेव्हा सामान्य माणसांनी राष्ट्र या शब्दात राष्ट्र या शब्दामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा थेट अर्थ व्यक्त होत आहे असं त्यांना वाटलं. त्यामुळं अनेक लोकांनी अशा सामान्य लोकांनी अनेक प्रकारे असहमती दर्शवल्याने हा शब्द काढण्यात आला व त्या शब्दाऐवजी त्या प्रार्थनेत हे देवा या अमेरिकेतील संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या अशा शब्द असलेल्या ओळीला मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे अमेरिकेतील लोकांना सुद्धा हे राष्ट्र ही संकल्पना अवघड वाटली. There was so little solidarity in the USA at the time when this incident occurred that the people of America did not think that they were a nation. मग जर अमेरिकेतील या संयुक्त राज्यातील लोकांमध्ये त्या काळी खूप थोडी ऐक्याची भावना होती आणि अमेरिकेतील लोक त्यांच्या देशाला राष्ट्र मानत नव्हते. त्यामुळे त्यांच्यामध्ये युनिटी नव्हती. त्यामुळे त्या लोकांना त्यांचा देश राष्ट्र आहे असं वाटत नव्हतं. इफ the people of the United States could not feel that they were a nation, how difficult it is for Indians to think that they are a nation. जर अमेरिकेमधल्या लोकांना ते राष्ट्र आहे असे वाटू शकले नाही तर भारतीयांसाठी हे राष्ट्र आहे हा विचार करणे किंवा ही राष्ट्रीयत्वाची भावना अनुभवणे कितीतरी अवघड आहे. कारण अमेरिका भारतीयांपेक्षा शिक्षण व इतर क्षेत्रात प्रगत असूनही त्या लोकांमध्ये जर ऐक्याची भावना निर्माण झाली नव्हती तर आपल्या भारतामध्ये ही ऐक्याची भावना निर्माण होण्यास फार अडचणी आहेत किंवा फार समस्या आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळी वाटलेले होते. ते पुढे सांगतात, आय रिमेंबर द डेज वेन पोलिटिकली माइंडेड इंडियन्स रिसेंटेड द एक्सप्रेशन द पीपल ऑफ इंडिया दे प्रिफर द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. जेव्हा राजकीय विचारसरणी असलेल्या भारतीयांनी भारतीय जनता या वाक्याविषयी अभिव्यक्तीविषयी चीड मांडली किंवा त्यांनी या शब्दरचनेला नाकारले होते ते क्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला आजही आठवत आहेत. आणि अशा लोकांना भारत देश किंवा राष्ट्र ही शब्दरचना किंवा अभिव्यक्ती आवडत होती. म्हणजे भारतीय लोकांना सुद्धा भारतीय जनता हा शब्द आवडत नव्हता पण भारत देश राष्ट्र ही अभिव्यक्ती आवडत होती त्या काळी. मग या ठिकाणी आंबेडकरांनी थोडंसं असहमती व्यक्त केली आहे. मग त्यांनी इथं मत मांडलेलं आहे, आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग दॅट वी आर नेशन वी आर चेरिशिंग अ ग्रेट डिल्युजन. हाऊ कॅन पीपल डिवायडेड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन. मग ते इथं एक आपल्यासमोर प्रश्न निर्माण करत आहेत की माझे यावर असे मत आहे, ते म्हणतात आपण एक राष्ट्र आहोत अशा विचारावर यावर विश्वास ठेवण्यामुळे आपण एक मोठा गैरसमज किंवा भ्रम मनामध्ये पाळत आहोत. कारण हजारो जातीपाती पंथात अनेक धर्मांमध्ये आपला देश विभागलेला आहे आणि आपण असे लोक आहोत की ज्यांच्यामध्ये असमता भरपूर प्रकारची आहे. तर आपला देश राष्ट्र कसे काय बनू शकतो हा प्रश्न त्यांनी आपल्यासमोर उपस्थित केला आहे. हाऊ कॅन पीपल डिवाइड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन. द सूनर वी रियलाइज दॅट वी आर नॉट ॲज इट अ नेशन इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ द वर्ड द बेटर फॉर अस. मग ते आपल्याला एक माहिती देत आहेत किंवा मार्गदर्शन करतायत
लवकरात लवकर आपण समजून घेतलं पाहिजे. अजूनही सामाजिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या राष्ट्र या शब्दांच्या संदर्भाने राष्ट्र बनलेलं नाही हे आपण प्रत्येक भारतीयानं समजून घेणं ही जाणीव आपल्यासाठी भविष्यात चांगली असेल. कारण ते पुढे सांगतायत, द रिअलायझेशन फॉर देम ओनली वी शॅल रिअलाइज द नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन. कारण हे जाणून घेतलं, ही जाणीव झाली, त्यानंतरच आपणाला ऐक्य असलेले राष्ट्र बनण्याची आवश्यकतेची जाणीव निर्माण होईल. अँड वी सिरियसली थिंक ऑफ वेज अँड मीन्स ऑफ रिअलायझिंग द गोल. आणि आपण हे ध्येय, राष्ट्र बनण्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण योग्य मार्गाचा व पद्धतींचा गंभीरपणे विचार करू. The realization of this goal is going to be very difficult, far more difficult than it has been in the United States. मग ही जाणीव आपल्या भारतामध्ये निर्माण होणं हे अमेरिकेपेक्षा आपल्या देशामध्ये अवघड होणार आहे. द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. कारण अमेरिकेमध्ये जातीपाती, पंथांचा, धर्माचा अजिबात प्रॉब्लेम नाही किंवा अशी समस्या नाही. इन इंडिया देअर आर कास्ट. पण भारतामध्ये प्रत्येक धर्मामध्ये जाती उपजाती आहेत. द कास्ट आर अँटी नॅशनल. ते म्हणतात राष्ट्रविरोधी असतात ह्या जाती, पाती, पंथ. इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. पहिल्यांदा या जातीपाती देशाला राष्ट्रीयत्व का देत नाहीत, तर त्या आपल्या सामाजिक जीवनामध्ये विसंगती, फटाफूट किंवा ते आपल्या भारतीयांची ताटातूट करतात. दे आर अँटीनॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट जेलसी. आणि ह्या जातीपाती, पंथ, धर्मामधील उपजाती या राष्ट्रविरोधी आहेत, कारण त्या आपल्यामध्ये एक प्रकारची द्वेष भावना, ईर्ष्या निर्माण करतात. अँटिपथी बिटवीन कास्ट अँड क्रीड. आणि आपल्या देशातील नागरिकांमध्ये सुद्धा एकमेकांप्रती मत्सर किंवा दुजाभाव निर्माण करतात. बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दीज डिफिकल्टीज. तरीसुद्धा ते सांगतायत, परंतु आपण तरीसुद्धा या सगळ्या समस्यांवर मात केली पाहिजेत. इफ वी विश टू बिकम अ नेशन इन रिअलिटी. जर आपल्याला वास्तवात राष्ट्र बनण्याची इच्छा असेल, भारतीयांना आपला देश राष्ट्र बनावा, तर आपण या सर्व अडचणींवर मात केली पाहिजे. फॉर फॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देर इज अ नेशन विदाउट फॅटर्निटी. मग ते म्हणतात, जेव्हा राष्ट्र अस्तित्वात असेल तेव्हाच बंधुभाव किंवा बंधुत्व वास्तवात निर्माण होईल. आणि जेव्हा बंधुभाव किंवा बंधुत्व वास्तवात निर्माण होईल तेव्हाच राष्ट्र अस्तित्वात असेल. विदाउट फॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पेंट. मग ते म्हणतात, मग जर तुमच्या देशामध्ये बंधुभाव नसेल आणि समता व स्वातंत्र्य आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर या तुमच्या समता व स्वातंत्र्य ह्या संकल्पना केवळ दिखावाच करणाऱ्या संकल्पना असतील किंवा भ्रामक कल्पनाच असतील किंवा एक प्रकारचा गैरसमज असेल. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान निर्मात्यांनी आपणाला एक मार्गदर्शन केलेले आहे की आपला देश राष्ट्र कसा बनेल. इन दिस वे वी हॅव सीन दिस लेसन. थँक यू फॉर वॉचिंग.